दीपावली मनाए सुहानी, साई की हाथों में जादू का पानी, अशाच पद्धतीनं शिर्डीचा जो माहोल आहे तो तयार झालेला आहे। आणि साईबाबांच्या शिकवणीनुसार आपण बघू शकतो या ठिकाणी श्रद्धेचा एक दीपक पेटवण्यासाठी किंवा या परिसरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यासाठी हजारो भाविक जे आहेत ते द्वारकामाई परिसरामध्ये एकवटलेले आहेत। आणि या ठिकाणी जे हजारो दीप आहेत ते प्रज्वलित झालेले आहे। शंकर मेरे साईनाथ अशा पद्धतीनं जवळपास 11,000 दिवे जे आहेत ते या द्वारकामाई परिसरामध्ये पेटवण्यात आलेले आहे। आणि दरवर्षी लाखो भाविक जे आहेत ते साईबाबांसोबत दीपावली साजरी करण्यासाठी शिर्डीत येत असतात आणि त्याचा प्रत्यय आजही येतोय। साईबाबांनी पाण्याने दिवे पेटवले होते अशी आख्यायिका जी आहे ती सांगितली जाते, त्याचा संदर्भ देखील साई चरित्रामध्ये आढळतो। मात्र खरोखर आज हे भाविक जे आहेत साईबाबांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि अशा पद्धतीने दीपोत्सव जो आहे तो साजरा केला जातोय। राज्यच नव्हे तर राज्याच्या बाहेर देखील भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या दीपोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठा भक्तीचा माहोल जो आहे दीपोत्सवामध्ये दरवर्षी यावर्षीचा जो देखावा आहे शंकर मेरे साईनाथ अशा पद्धतीचा देखावा जो आहे त्या अक्षराभोवती जे आहे तो दीपोत्सव साजरा करताना हे भाविक जे आहेत ते एकवटल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। शिर्डीमध्ये दीपावलीच्या दरम्यान अनेक भाविक जे आहेत ते साई दरबारी हजेरी लावतात आणि साईबाबांचा आशीर्वाद घेत असतात आणि त्याचा प्रत्यय जो आहे तो दरवर्षी या ठिकाणी पाहायला मिळतो। साईबाबांच्या शिर्डीतील दीपावलीचा जो उत्सव आहे तो वेगळ्या कारणाने महत्त्वाचा ठरतो, कारण साईबाबांना लाखो भाविक जे आहेत ते गुरुस्वरूप मानतात आणि गुरुच्या समोर एक दीप श्रद्धेचा पेटवावा या हेतूने सर्व भाविक जे आहेत ते दिवाळीच्या दिवशी खरं तर या पद्धतीनं दीपोत्सव जो आहे तो साजरा करतात आणि मोठा भक्तिभाव जो आहे तो प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो। अनेक वर्षापासून ही परंपरा जी आहे ती जपली जाते आणि लेंडीबाग असेल त्यासोबत द्वारकामाई परिसर असेल हा परिसर जो आहे तो या दिव्यांनी उजळून निघतो आणि तोच अनुभव जो आहे तो आपण आता सध्या घेताना पाहतोय। एकंदरीत जर बघितलं तर साईबाबांच्या शिर्डीतील दीपोत्सव जो आहे तो खरं तर भाविकांच्या आकर्षणाचा केंद्र आहे आणि या ठिकाणी लाखो दिवे प्रज्वलित होताना आपण दीपोत्सवामध्ये पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघितलं तर साईबाबांचा जयघोष देखील या परिसरात होताना आपल्याला पाहायला मिळतो। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।